रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. कृष्ण हरी मंडळी, मी सचिन माने, प्रतिनिधी रामा ॲग्रोटेक. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. आपण थोडासा सरांचा आधी परिचय जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. हा सर, तुमचं नाव सांगा. मी अजित श्रीराम भगवान. तुमचा थोडासा परिचय सांगा शेतकरी मित्रांनो. मी लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. बर 2016 साली निवृत्त झालो. बर आणि त्यानंतर मग ही माझ्या भाच्याची शेती आहे. बर. आम्ही दोघं मुलींनी शेती करायला घेतली. घेतली. आणि मग मला नशिबाने सचिन माने सर भेटले. बर. आणि त्यांनी मला जे काही आत्तापर्यंत मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांनी मला आत्तापर्यंत 1600 ड्रॅगन फ्रूटची रोपं दिलेली आहेत. आणि आत्ता जे काही दिसतं हे सगळं गेल्या 1.25 वर्षामधली डेव्हलपमेंट आहे. बर. फक्त गेल्या 1.25 वर्षामध्ये. आपण डिसेंबरला लावली, डिसेंबर 25ला. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही बाग लावून सरांना 1-2 वर्ष झालेली होती. आणि ह्यांची जी रोपं होती ती छोटी होती. रोपाची छोटी होती आणि त्याची उंची पण बरेच दिवस झाले वाढत नव्हती. त्यानंतर माझी सरांची भेट झाली आणि रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण सरांना सांगितलं, एक कॉन्फिडन्स दिला की सर तुम्ही 6 महिने आम्हाला फक्त तुमचा प्लॉट द्या, तुम्हाला आम्ही तो प्लॉट रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून डेव्हलप करून दाखवू. तर आता सर तुम्हाला ग्रोथ कशी वाटते? एकदम 100%. म्हणजे मी खूपच समाधानी आहे. खूपच समाधानी आहे. ज्या पद्धतीने मला खतं सचिन माने यांनी दिली आणि ते नुसतं खतं देत नाहीत तर वारंवार माझ्या प्लॉटला व्हिजिट देऊन मी असो नसो ते येऊन बघतात आणि मला योग्य ते मार्गदर्शन करतात. कटिंग कसं करायचं किंवा खतं कशी द्यायची याचं संपूर्ण मार्गदर्शन मला त्यांच्याकडनं गेले 1.5 वर्ष लाभलेलं आहे. आणि मी प्रचंड समाधानी आहे. प्रचंड समाधानी आहे सर. आणि आता तुम्ही हे आंतरपीक पण घेतलेलं दिसतंय. याच्यामध्ये आंतरपीक कोणतं घेतलंय तुम्ही? मी कारलं घेतलंय. बर. काही काळाला भुईमुग घेतलाय, काही वेळेला मिरची घेतली. बर. म्हणजे आंतरपीक तुम्ही घेतलं. आणि यामध्ये परत कसं आहे, मी या ठिकाणी आफ्रिकन मागोनी आणि मिल्याड्युल्याची रोपं लावली आहेत. आफ्रिकन मागोनी 100 आफ्रिकन मागोनीची रोपं आहेत आणि 100 मिल्याड्युले आहेत. 100 मिल्याड्युल्याची. ही 10 ते 12 वर्षानंतर कटिंगला येतील. आणि त्याच्यामध्ये आपण हे ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन केलेलं आहे. म्हणजे मिश्र पीक पद्धती तुम्ही राबवलेली आहे. म्हणजे एकीकडे आफ्रिकन मागोनी, दुसरीकडं मिल्याड्युलिया, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट. तसंच मी पलीकडं शेवगा 140 रोपं लावली आहेत. लिंब 110 लावली आहेत. आणि आता मी केशर आंबा 130 लावतोय. हे सगळं 2 एकरात करतोय. फक्त 2 एकरामध्ये एवढे सगळे पिकं करतोय मी. आणि यामध्ये परत तरकारी आतमध्ये चालूच असते. काही ना काही तुमची चालूच आहे. काही ना काही तरकारी चालूच असते. काही तरकारी तर दिसतं ते बघा आपल्याला. आणि हे काय वापरलेलं आहे तुम्ही? हा हे वीटमॅट वापरलंय. ह्याची मला कल्पना सचिन माने यांनी दिली. इथं ज्यावेळेला म्हणजे खूपच त्रास व्हायचा मला गवताचा आणि खूप खर्च व्हायचा. मग माने सरांनी मला सांगितलं की तुम्ही पलीकडच्या बाजूला 3 फूट, अलीकडच्या बाजूला 3 फूट असं वीटमॅट टाकलं तर मध्ये तुमचं पाणी जाण्याकरता, निचरा होण्याकरता मध्ये आपण वीटमॅट टाकलेलं नाहीये. आता हिथं एकदा म्हणजे सर काढून घेतली किंवा म्हणजे वीटमॅट टाकल्यामुळं माझा प्रचंड फायदा झालेला आहे. एक तर स्वच्छता पण राहते आणि प्रत्येक वेळेला ते आपलं बायका शोध आणि त्यांना भांगलडी करायला लाव आणि तो खर्च पण वाचला माझा. आणि हे जे नेट केलेलं आहे वरून, हे कशासाठी केलंय? आता मला हे सचिन माने सरांनी सांगितलं की तुम्ही असं जर नेट केलं तर उन्हापासून ड्रॅगन फ्रूटमध्ये पाणी असतं, या झाडांच्या रोपांमध्ये पाणी असतं. या पाण्याला जर ऊन लागलं तर ते रोप नासू शकतं. आणि म्हणून माने सरांनी मला सांगितलं की 20 फुटावर असे पोर उभे करा आणि वरनं हे नेट देखील त्यांनी मला काशीरमध्ये जाण्याला सांगितलं होतं. ते नेट सगळ्या ठिकाणी लावलेलं आहे. आता माझ्या शेतामध्ये 2000 ड्रॅगन फ्रूटची रोप आहेत. आता हे टेम्परेचर ह्या वर्षी आपलं 42, 43 डिग्री सेल्सिअस गेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुमची ही बाग व्यवस्थित राहिली. म्हणजे काय फवारणी केलेली दिसते आपल्याला. म्हणजे तुम्ही सिलिकॉन पावडरचा पण ह्याच्यामध्ये सिलिकॉन पावडरचा वापर केलेला आहे. म्हणजे जे आपण शेतकरी मित्रांनो जे सांगत असतो की शेती तुमची आणि खात्री आमची, म्हणजे सरांचं पूर्ण प्लॉटचं जे नियोजन असेल आणि रामा ॲग्रोटेकच्या खताच्या मार्गदर्शनातून आपण हे बघा वर्षभरामध्ये सरांना जी 2 वर्षांनी सरांनी बाग सोडून दिलेली होती. तर शेतकरी मित्रांनो,
रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण सरांची ही बाग जी सरांनी 2 वर्ष झाली होती बागाला आणि ते त्याचा विषय बऱ्यापैकी त्यांनी सोडून दिलेला होता की आता ही बाग डेव्हलप होते का नाही, पण आपण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून असेल तर आपण हे यांना वर्षभरामध्ये बाग व्यवस्थित अशी डेव्हलप करून दिलेली आहे. ह्या वर्षी साधारणतः टेम्परेचर 42-43 डिग्री सेल्सिअस गेलेलं असतानासुद्धा पूर्ण हिरवागार प्लॉट आहे. सनबर्निंगचा कुठेही त्रास झालेला नाही आणि ह्या वर्षी सरांना एक किती झाड आहेत सर ही ड्रॅगनचे? 2000 रोप आहेत. 2000 रोप आहेत. याच्यामध्ये साधारणतः 1-1.5-2 टनाचा अपेक्षा तुमची मालाची. हा, यावर्षी काही ना काही सुरू होईल. येस. आणि मग जसं आणि ड्रॅगन फ्रूटचं आयुष्य जवळजवळ 15 ते 25 वर्ष असं मी ऐकलेलं आहे. हा, 30 वर्षापर्यंत चालते सर. 30 वर्षापर्यंत चालतं. आणि मग आणि 2 वर्षानंतर मला यातनं चांगल्यापैकी ड्रॅगन फ्रुट्स मिळतील अशी माझी म्हणजे इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे आणि होणार ते होणार. म्हणजे आता बाग डेव्हलप झाले म्हणजे एवढी रोपं जर वाढली असतील तर नक्कीच. आणि याच्या माझ्या असं कानावर आहे, यातल्या प्रत्येक ह्याला काट्याला फळ लागतं, फळ लागू शकतं. आणि बघा ना ही किती आता हे केवढं वाढलं हे. बरोबर. म्हणजे निवडुंगाची जात जरी असली तरी सुद्धा आपण जर योग्य काळजी घेतली, सनबर्निंगचा त्रास वाचवला आणि योग्य प्रमाणे जी काही सर खतं येतात सचिन माने सर, ती जर वापरली तर तुम्हाला ड्रॅगन फ्रूटमध्ये नक्कीच चांगल्या स्वरूपाचं उत्पन्न मिळू शकेल. म्हणजे माझ्या कानावर अशी गोष्ट आहे की एक रोप एका सीझनमध्ये 10 किलो फळ देतं. आता आपल्याकडे 2000 आहेत. म्हणजे मला 15 ते 20 टन माल मिळू शकेल. म्हणजे कसं असतं सर, वर्ष वाढेल तसं ते मालाचं उत्पादन वाढत जातं. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चालू महिन्यामध्ये बघितलं कशी प्लॉटची ग्रोथ आहे. तर हा आपला व्हिडिओचा पहिला पार्ट आहे. जसं ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग येईल त्या हार्वेस्टिंग स्टेजमध्ये आपण ह्या प्लॉटचा दुसरा प्लॉट शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येऊया. सर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.